आणि छान असं हलवून घेऊया। आज इथे आपण बनवणार आहोत उपवासाची खिचडी। तर इथे मी बघा रात्रभर हे साबुदाणे भिजत घातले होते। साबुदाणे स्वच्छ धुवायचे आणि थोडंसं पाणी ठेवायचं। बघा हे असे साबुदाणे फुटले पाहिजे, म्हणजे हे छान असे भिजलेत आणि एकदम सुटसुटीत असे भिजलेले आहेत बघा। इथे आपण 3 मिरच्या घेणार आहोत, 1 बटाटा, शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत बघा। इथे बटाटा छान असा सोलून घेऊया। बटाटा छान असा बारीक कापून घ्यायचा आपल्याला। बटाटा बारीक कापून घ्यायचा, म्हणजे हा तेलामध्ये छान असा शिजला जातो। इथे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। पाणी घालून ठेवूया, म्हणजे बटाटा काळा पडणार नाही। मिरच्या पण छान अशा बारीक करून घेऊया, बारीक कापून घेऊया मिरच्या। शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेऊया आता। बघा इथे शेंगदाण्याचं खूप जास्तही बारीक नाही केलेलं आहे, ओबडधोबड असं मी वाटून घेतलेलं आहे। कढई इथे छान गरम झालेली आहे। आपण त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया। 1-1.5 चमचे इथे मी तूप वापरणार आहे। तेल वापरलं तरीही चालेल। मिरच्या टाकूया पहिल्यांदा। मिरच्या इथे छान अशा परतून द्यायच्या। बघा मिरच्या छान अशा तडतडल्यात। आता आपण याच्यामध्ये बटाटा घालूया। इथे आपल्याला तेलामध्ये बटाटा छान असा परतून द्यायचा आहे, म्हणजे तो थोडा शिजला पाहिजे, एक 50% तरी। ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक 5 मिनिटं शिजून देऊया। बटाटा बघा छान असा शिजलेला आहे। इथे थोडंसं हलवून घ्यायचं। बघा इथे हलवल्यावर कळतंय की बटाटा छान असा शिजलेला आहे। आता याच्यामध्ये आपण साबुदाणा घालूया।
शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. आणि छान असं हलवायचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट सगळीकडे असं लागेल. मीठ आपण इथे बटाटा शिजताना टाकलेला आहे. अजून थोडंसं कूट टाकूया. खिचडीमध्ये तुम्ही जेवढं शेंगदाण्याचं कूट टाकाल ना तेवढी त्याची टेस्ट चांगली येते. इथे आपण 1 चमचा साखर घातलेली आहे. इथे मी एक अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो ह्याच्यावरती पिळून घ्यायचा. लिंबू पिळल्यामुळे काय होतं, आपली खिचडी आहे ना एकदम अशी सुटसुटीत होत, अजिबात चिकट होत नाही. आणि छान असं हलवून घेऊया. आता इथे एक 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढूया. साबुदाण्याचा कलर चेंज झालेला आहे म्हणजे आपली खिचडी इथे छान अशी शिजलेली पण आहे. आता खिचडी इथे छान शिजलेली आहे. आता इथे आपण गॅस बंद करूया. खूपच मस्त अशी आपली इथे खिचडी तयार झालेली आहे.